संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म आणि या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघास त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी नागपूर या ऐतिहासिक शहरामध्ये दहेगाव रंगारी या आपल्या गावात संबोधी बुद्ध विहाराच्या या पवित्र प्रांगणामध्ये आपण आजचा धम्म संस्कार आजची ही धम्मदेसना या ठिकाणी संपन्न करीत आहोत। आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्या ज्या उपासकांनी उपासिकेंनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप दिलं आणि त्यांना सहकार्य करणारे जे जे कोणी दानदायक दानदायिका आहेत त्या सर्व दानदायक दानदायिका सर्व माता भगिनी उपासक उपासिका त्या सर्वांप्रती मी या ठिकाणी भिक्खू संघाच्या वतीने अनंत अनंत मंगल कामना अर्पण करतो। उपस्थितांनो, दहेगाव रंगारी या गावामध्ये पहिल्यांदाच आम्ही आलेले आहोत। तसा आम्ही बऱ्याच ठिकाणी खेड्यामध्ये जात असतो। तसं काही हे काही जास्त असं खेडं पण नाही आहे, शहराला लागून असल्यामुळे विकसित आहे, परंतु याही पेक्षा अतिशय खेड्यामध्ये की जिथे रहदारीची व्यवस्था नाही आहे, की जिथे जाणे सुद्धा अत्यंत कठीण आहे, अशा ठिकाणांपर्यंत सुद्धा अशा गावांपर्यंत सुद्धा आम्ही जात असतो। तर या ठिकाणी जेव्हा आम्ही आलो तर आम्हाला असं वाटलं की कदाचित वैयक्तिक कार्यक्रम असेल, म्हणजे घरगुती कार्यक्रम असेल, पण जेव्हा आम्ही या ठिकाणी आलो हे विहार बघितलं, हा विहाराचा परिसर बघितला, तुम्हा सर्वांना बघितलं, तर मनोसी खरं सांगतो खूप आनंद झाला। मनोसी खूप आनंद झाला कारण म्हणजे आजचा काही हॉलिडे नाही आहे, म्हणजे ज्याला म्हणा रविवारचा दिवस हॉलिडे असतो आपला किंवा एखादा सुट्टीचा दिवस, तसा आजचा सुट्टीचा दिवस पण नाही आहे, कामधंद्याचा दिवस आहे, पण तरी सुद्धा आपण सर्वांनी आपापल्या पर्सनल आपापल्या वैयक्तिक जीवनातील वेळेतला वेळ काढून भिक्खू संघाचं दर्शन घेण्यासाठी आणि भिक्खू संघाकडून धम्मदेसना ऐकण्यासाठी धम्म समजून घेण्यासाठी आपण वेळ काढला। नक्कीच आपण सर्व फार श्रद्धावान आहात, आपण फार पुण्यवान आहात आणि याच श्रद्धा बलामुळे तर आपण या ठिकाणी बसलेले आहात। ही श्रद्धाच महत्वाची आहे। आपल्याला धार्मिक क्षेत्रामध्ये जर स्वतःला निपुण करायचं असेल, आपल्याला जर या धार्मिक क्षेत्रामध्ये स्वतःला म्हणजे मजबूत करायचं असेल, बलवान करायचं असेल, तर सर्वात महत्वाची ही श्रद्धाच आहे। त्यामुळे जेव्हा आम्ही हे विहार बघितलं, विहाराला नाव सुद्धा बघा खूप सुंदर नाव दिलेलं आहे, संबोधी नाव दिलं बघा। म्हणजे जे ज्ञान, जे बुद्धत्वाचं, जे दुःखमुक्तीचं ज्ञान भगवान बुद्धांना बुद्धगयेला प्राप्त झालं, ज्या ज्ञानाला, ज्या बुद्धत्वाच्या ज्ञानाला आपण संबोधी असं म्हणतो, बरोबर आहे। संबोधी म्हणजे बुद्धाने स्वचिंतनातून प्राप्त केलेलं जे ज्ञान आहे, दुःखमुक्तीचं ज्ञान आहे,
त्याला आपण संबोधी असं म्हणतो. आणि संबोधी बुद्ध विहार हे त्याच दृष्टीने आपल्याला उपदेश करीत असते, आपल्याला प्रेरणा देत असते की जे दुःखमुक्तीचं ज्ञान भगवान बुद्धांनी प्राप्त केलं, सांगितलं, आपल्या सर्वांना सांगितलं, त्या ज्ञानाला, त्या धम्माला अंगीकार करणं, त्या धम्माचं नेहमी आचरण करणं हे आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचं आहे. एक गोष्ट आम्ही नेहमी सांगत असतो की ज्या धम्माचं आपण आचरण करतोय, की आपल्या ज्या धम्माचं आचरण करायचं आहे, तर तुम्ही सर्व करताय ना आचरण, बुद्धाचा धम्म तुम्ही सर्व आचरणामध्ये आणताय. परंतु बांधवांनो, हे धम्म आचरणामध्ये आणत असताना आणखीनही काही जबाबदाऱ्या आहेत आपल्या. म्हणजे भगवान बुद्धांनी तर धम्माचा उपदेश केलाच, सर्व मानव जातीच्या दुःखमुक्तीसाठी तथागतांचा धम्म आहे. बाबासाहेबांच्या महान उपकारांमुळे, बाबासाहेब आंबेडकरांच्या महान संघर्षामुळे आपल्याला बुद्धाचा धम्म मिळालेला आहे. तुम्ही त्या भूमीचे साक्षीदार आहात. हीच तर ती भूमी आहे, ही नागवंशीयांची भूमी, की ज्या नागवंशीयांच्या भूमीला साक्षी ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पवित्र दीक्षाभूमीला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं आणि या भारतामध्ये बौद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं. ही महान धम्मक्रांती या नागपूरच्या नागवंशीयांच्या भूमीमध्ये बाबासाहेबांनी केली बघा. त्या नागवंशीय भूमीचे तुम्ही सगळे नागरिक आहात, साक्षीदार आहात. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हा बुद्ध धम्म आपल्याला दिला, तर बाबासाहेब फक्त बुद्ध धम्म देऊन थांबत नाहीत. बाबासाहेब फक्त बुद्ध धम्म देऊनच थांबत नाहीत, तर या बुद्ध धम्मासोबत काही जबाबदाऱ्या सुद्धा आपल्यावरती बाबासाहेबांनी सोपवलेल्या आहेत. काही जबाबदाऱ्या आहेत आपल्या. म्हणजे फक्त आपण बौद्ध झालो म्हणून हँडसअप करता येत नाही, किंवा भिक्खू संघ आहे ना, भंतेजी करत बसतील धम्माचं काम, आम्हाला काय करायचं असं म्हणून हँडसअप करून हात वर करून सुद्धा चालणार नाही. कारण बांधवांनो, धम्म कार्य करण्याची जबाबदारी ही जशी भिक्खू भिक्खुणींची आहे, अगदी तेवढीच जबाबदारी ही तुम्हा उपासक आणि उपासिकांची सुद्धा आहे. तुम्ही प्रत्येकाची आहे. कारण बाबासाहेबांनी केवळ आमचंच भलं नाही केलं हो. बाबासाहेबांनी फक्त आमचंच भलं नाही केलं, अरे तुमचं पण भलं केलं ना, आपल्या सर्वांचंच भलं केलं बाबासाहेबांनी. मग विचार करा, इथे बसलेल्या किंवा बाबासाहेबांप्रणीत झाले बौद्ध झालेल्या प्रत्येक व्यक्तीवर बाबासाहेबांचे उपकार आहेत आणि हे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. जसं आई वडील आपल्याला जन्म देतात, एवढे महान उपकार आई वडिलांचे असतात, त्या उपकाराची परतफेड आपण करू शकतो का? आई वडिलांनी दिलेला जो मानवी जन्म आहे, या मानवी जन्माचे जे उपकार आपल्यावरती आहेत, याची परतफेड आपण कधीच करू शकत नाही. कारण हे परतफेड होऊ शकत नाही, एवढे महान उपकार आहेत. अरे बाबासाहेबांनी तर आपल्याला नवा जन्म दिला ना, ते बघा 22 प्रतिज्ञामध्ये लिहिलेलं आहे, आज माझा पुनर्जन्म होतो आहे, असे मी मानतो. बाबासाहेबांनी आपला नवीन जन्म घडून आणला. जीवन तेच आहे, आपलं हे जीवन तेच आहे, पण आपल्या जीवनामध्ये मूलाग्र बदल घडून आलेला आहे, खूप मोठं परिवर्तन झालेलं आहे. हा आपला नवीन जन्मस्तर आहे. मग विचार करा की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवनभर कबाड कष्ट करून, मेहनत करून, संघर्ष करून आपल्याला हा नवा जन्म दिला आहे, आपल्या सर्वांवरती अनंत उपकार केलेले आहेत, तर त्या बाबासाहेबांच्या उपकाराची किमान जाणीव तरी आपण ठेवावी की नाही? किमान जाणीव. परतफेड तर करू शकत नाही हो आपण. या जन्मात काय, कोणत्याच जन्मामध्ये कशानेही बाबासाहेबांच्या उपकाराची आपण परतफेड कधीच करू शकत नाही बांधवांनो. परंतु मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या काही ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदारीची जाणीव ठेवून त्या जबाबदारीला पूर्ण कसं करता येईल आणि त्याकरिता माझी काही जबाबदारी आहे, हे आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेल्या जबाबदारीचं भान असलं पाहिजे. बाबासाहेबांनी या बुद्ध धम्मासोबत आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे,
त्या जबाबदारीची जाणीव तुम्हाला, आम्हाला, आपल्या सर्वांना असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे हा जो काही मुद्दा जो आहे, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. सर्वात मेन जबाबदारी आपल्याला दिलेली आहे. आज बघा, बाबासाहेब त्यावेळेस सुद्धा म्हटले होते, आजची ही सामाजिक परिस्थिती पाहता आजही बाबासाहेबांचे जे शब्द आजही आठवतात, आजही तेवढेच तंतोतंत लागू पडतात. कारण बाबासाहेब त्यावेळेस म्हटले होते की भारताची भूमी आजही बौद्ध धम्मासाठी शून्यवत आहे. बाबासाहेब म्हटले होते 67 वर्षांपूर्वी की भारताची जी भूमी आहे ही आजही बौद्ध धम्माच्या दृष्टीने शून्यवत आहे. शून्यवत आहे म्हणजे बघा किती दुर्भाग्य मानत नाही, तो इतिहासच आहे की याच भारत भूमीमध्ये बुद्धाचा जन्म झाला, याच भारत भूमीमध्ये बौद्ध धम्माची स्थापना झाली, भिक्खू संघाची स्थापना झाली, याच भारतातून संपूर्ण जगामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. परंतु बांधवांनो बघा, इतिहास बघा, तो प्रतिक्रांतीचा इतिहास बघा, याच भारतामधून बुद्ध धम्म नामशेष झाला. बुद्ध धम्म हा नष्ट झाला, नामशेष झाला. पण बाबासाहेबांचे उपकार बघा, बाबासाहेबांनी याच भारतामध्ये जन्मास आलेला बुद्ध, परंतु याच भारतातून हरवलेला बुद्ध परत भारतामध्ये आणला, बौद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं. बाबासाहेब हे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक ठरलेले आहेत. मग विचार करा, आज 67 वर्षानंतर, म्हणजे आपण सगळे 67 वर्षांचे बौद्ध आहोत, 68 वर्षामध्ये पदार्पण केलं. आज तुम्ही थोडं चिंतन करा, तुम्ही पेपर वाचता ना, न्यूजपेपर, फेसबुक, व्हॉट्सअप वगैरे सगळं पाहता ना, आज काल परवा या 4-5 मागच्या दिवसांपासून जे काही भारतामध्ये सुरू आहे, जे काही सामाजिक राजकीय परिस्थिती भारतामध्ये आहे, या परिस्थितीला पाहता आजही बौद्ध धम्माच्या दृष्टीने भारताची भूमी ही शून्यवतच आहे. मग विचार करा, जर बौद्ध धम्माच्या दृष्टीने आजही भारताची भूमी ही जर शून्यवत असेल तर आपली किती मोठी जबाबदारी आहे, आपली किती मोठी जबाबदारी आहे. मग आपल्या शिरोवरती एवढी मोठी जर बौद्ध धम्माच्या प्रचाराची जर जबाबदारी असेल तर आपण सुस्त कसं बसू शकतो, आपण स्वस्थ कसं बसू शकतो, आपण असं निवांत कसं राहू शकतो? बिलकुल राहता कामा नये. असं निवांत राहून, हँडसअप करून, सुस्तपणा येऊन बिलकुल असं आपण राहू शकत नाही. बांधवांनो, आपल्यामध्ये ही धम्माची जागृती येणं गरजेचं आहे. आपल्याला त्या जबाबदारीचं भान असणं गरजेचं आहे. आपल्याला त्या जबाबदारीच्या पूर्णत्वाकडे माझं काय देणं आहे याची सुद्धा जाणीव असणं गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेबांनी दिलेली सगळ्यात मेन मुख्य जी जबाबदारी आहे ती म्हणजे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं. ही सर्वात मोठी जबाबदारी आपल्यावरती, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं. आता तुम्ही म्हणताय, तुम्ही किंवा बरेचसे लोक म्हणतात की आपला भिक्खू संघ आहे ना, आपले भंते जे आहेत भिक्खू संघ आहे, करतात ते धम्माचा प्रचार आणि प्रसार. आपलं तर बरं आहे बा, आपलं मस्त नोकरी लागली, आपल्याला मस्त राहायला घर आहे, मस्त सकाळ संध्याकाळ खायला मिळते, घालायला कपडे मिळतात, फिरायला गाडी आहे, सगळं बँक बॅलन्स आहे, नोकर चाकर आहे. अरे आमचं जीवन तर झालं, बढिया झालं जीवन, आमचं खूप छान झालं, असं म्हणून आपण धम्म कार्यापासून पळवाटा काढतो. बांधवांनो, धम्म कार्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. एकतर धम्म कार्य करण्यासाठी कोणी पुढे येत नाही, आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. धम्म कार्य करण्यासाठी एकतर कोणी पुढे येत नाही, आणि जे लोक धम्म कार्य करण्यासाठी पुढे येतात लोक त्यांना टोमणे मारतात. जे लोक धम्म कार्य करण्यासाठी आपलं तन मन धन अर्पण करतात ते लोक, तर त्यांनाही त्यांचा अपमान सहन करावा लागतो, त्यांनाही समाजाकडून बोलणे खावे लागतात, त्यांनाही वेगवेगळ्या, म्हणजे काय म्हणतात की त्याला, वेगवेगळ्या लांछनांना, वेगवेगळ्या दोषांना ऐकावं लागतं. लोक लांछन देतात, लोक अपमान करतात, लोक सहकार्य करत नाहीत, उलट आपलं डिमोलाइज करण्याचा प्रयत्न करतात, डिप्रमोट करण्याचा प्रयत्न करतात. अशी सध्याची
परिस्थिती आहे बांधवांनो, या ठिकाणी कदाचित नसेलही, पण आम्ही आजही ज्या ज्या ठिकाणी जातो, बऱ्याच ठिकाणी आम्हाला लोक दिसतात, बसतात, वंदन करतात, विहारामध्ये येतात, पर अंतर्गत राजकारण किंवा अंतर्गत हेवे दावे, अंतर्गत द्वेष भावना, अंतर्गत एकमेकांबद्दलचा म्हणजे मान सन्मानाचा भाव, द्वेषाचा भाव आजही विहारांमधून आम्हाला दिसतो. आणि त्यामुळे बांधवांनो, धम्माचं कार्य जसं व्हायला पाहिजे तसं होत नाहीये, तसं बिलकुल होत नाहीये. त्यामुळे धम्म कार्य करीत असताना आपल्याला ज्या ज्या काही अडचणी येतात, की धम्म कार्य करत असताना ज्या ज्या अडचणींना सामना करावा लागतो, ज्या ज्या अडचणी येतात किंवा जे जे ब्रेकर्स आहेत, याला काय म्हणूया आपण, अडथळे, ज्याला आपण अडथळे म्हणूया, ब्रेकर्स म्हणूया, हे सुद्धा आपण जाणून घेतले पाहिजे. तुमच्या प्रत्येकामध्ये एक धम्मचा कार्यकर्ता आहे. तुम्हा प्रत्येकाला वाटतं की मी धम्माचं काम करावं, धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा, मी सुद्धा धम्म कार्यामध्ये सहभागी व्हावं, पण तरी सुद्धा कुठे न कुठेतरी हे धम्म कार्य करताना अडथळे येतात, धम्माचं काम करताना अडचणी येतात. तर असे एकूण 5 प्रकारचे अडथळे तुम्हाला सांगतो. किती? धम्म कार्य करताना, म्हणजे आम्ही, तुम्हीच नाही बरं, आम्हाला पण येतात ते अडथळे, आम्हाला सुद्धा ते अडथळे येतात. तर अशा या 5 अडथळे तुम्हाला सांगतो मी, की जर धम्म कार्य आपण करत आहोत, तर हे धम्म कार्य करीत असताना तुम्हाला, आम्हाला किंवा जे जे कोणी धम्म कार्यकर्ता आहेत, तर त्या प्रत्येकाला या 5 अडथळ्यांना किंवा या 5 अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्हाला ते खरंच वाटेल जेव्हा मी तुम्हाला सांगेल हे कारण, ते 5 अडथळे कोणते आहेत, तुम्ही स्वतः चिंतन कराल की अरे हो, बरोबर आहे, भंतेजी जे सांगत आहेत ना, अगदी बरोबर आहे. जे जे लोक धम्म कार्य करतायत, जे धम्मचं काम करतायत, त्यांना तर हा अनुभव नक्कीच येईल की हो, अरे बरोबर आहे, भंतेजींनी जे कारण सांगितली, धम्म कार्य करताना जे अडथळे येतात किंवा धम्माचं कार्य यशस्वी का होत नाही, धम्म प्रचार आणि प्रसारित का होत नाही, त्याचे हे ब्रेकर्स आहेत, हे अडथळे आहेत. तर या अडचणींना दूर करण्यासाठी, या अडथळ्यांना नष्ट करण्यासाठी आपण ह्या उपदेश खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावा. आपण हा संदेश खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊन, त्याचं चिंतन करून, त्याचं आपण व्यवस्थित जाण ठेवून धम्माचं कार्य करावं बांधवांनो. तर हे 5 प्रकारचे अडथळे जे आहे, म्हणजे धम्म कार्य करताना येणाऱ्या अडचणी, जे तुम्हाला पण येतात, नेहमीच येतात, प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात, त्या अडचणी तुम्हाला सांगतो कोणत्या कोणत्या अडचणी येतात. हा स्वतः बुद्धांचा उपदेश आहे बरं, स्वतः बुद्धाने सांगितलेला हा उपदेश आहे. पण मी तोच उपदेश, बुद्धाने थोडासा आध्यात्मिक दृष्ट्या हा उपदेश केला होता, पण मी त्याच उपदेशाला थोडं व्यावहारिक दृष्ट्या तुम्हाला सांगतो. म्हणजे जरी आध्यात्मिक उपदेश असेल, पण व्यावहारिक जीवनात सुद्धा तो उपदेश लागू पडतो. कारण बुद्धाचं वचन आहे, ते कधी मिथ्या असू शकत नाही, ते कधी असत्य असू शकत नाही. तर बुद्धाचा हा उपदेश आहे, धम्म कार्य करताना येणाऱ्या 5 अडचणी. पहिली जी अडचण आहे किंवा पहिला जो अडथळा आहे, पहिला अडथळा हा आहे की बुद्ध धम्म संघावर श्रद्धाच नसणे, ही पहिली अडचण आहे. बुद्धांवरती श्रद्धा नसणे, धम्मावरती श्रद्धा नसणे किंवा संघावरती श्रद्धा नसणे, ही पहिली अडचण आहे. आम्ही पाहतो, बऱ्याच ठिकाणी पाहतो आम्ही, म्हणजे लोक तर पुढाकार घेतात, पुढे येतात, परंतु त्यांच्या चित्तामध्ये बुद्धाबद्दल जशी श्रद्धा असावी लागते तशी श्रद्धा असत नाही. काही काही लोकांची श्रद्धा फक्त दिखाऊ श्रद्धा आहे, दिखाऊ. काही राजकीय नेते असतात ना, दिखाऊ श्रद्धा असते. काही काही गल्लीतले नेते असतात, दिखाऊ श्रद्धा असते, दिखाऊ श्रद्धा. मला मान मिळावा, मला सन्मान मिळावा, मला माईक मिळावा, माझा सत्कार व्हावा, मला शॉल मिळावी, माझं अमक व्हावं, माझं नाव निघावं, केवळ या कामापुरतच ते पुढाकार घेतात. मात्र आम्ही पाहिलेलं आहे की त्यांच्या मनामध्ये बुद्धाबद्दल बिलकुल श्रद्धा नसते. अहो, ते मी कशा प्रकारचा बौद्ध आहो याची सुद्धा त्यांना जाणीव नसते बघा. म्हणजे मी बौद्ध धम्माची दीक्षा तर घेतली,
पण मी कशा प्रकारचा बौद्ध आहो, माझ्यामध्ये किती प्रामाणिकता आहे, किती इमानदारी आहे, याची सुद्धा त्यांना जाणीव नसते बघा. कारण बुद्धाबद्दल त्यांच्या मनामध्ये श्रद्धाच नसते हो. ते जे आपण पाहतो ना वरवर, तुम्ही सुद्धा पाहिलं असेल, काही काही लोकांची श्रद्धा कशी असते, लोभयुक्त श्रद्धा असते. श्रद्धा तर दाखवतात, पण त्याच्या मागे त्यांचा लोभ असतो. लोभ कोणता असतो? की माझं नाव निघावं, माझा सन्मान व्हावा, माझा सत्कार व्हावा, माझं म्हणजे पुन्हा पुन्हा नाव निघालं पाहिजे, मला पद मिळावं वगैरे वगैरे. केवळ या लोभापोटी ते लोक पुढं 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 करतात, परंतु त्यांना बुद्धाबद्दल फारशी माहिती नसते. धम्म काय आहे, त्या धम्माचं आचरण सुद्धा करावं लागतं. जरी मी धम्माचा कार्यकर्ता असलो, मी जरी धम्माचा कार्यकर्ता असो, धम्म काम करतोय, अरे धम्माचं आचरण पण करणं गरजेचं आहे. धम्म माहिती नाहीये आणि संघावर तर बिलकुलच श्रद्धा नसते बघा त्यांची. संघ म्हणजे भिक्खू संघ, बिलकुल श्रद्धा नसते, बिलकुल नाही. काही काही वेळेस आम्ही असं पाहतो की काही काही लोक आम्हाला भेटतात, समजा रस्त्याने आम्हाला भेटतील, पण वंदा मी कधी म्हणणार नाही, कधी जय भीम म्हणणार नाही. पण भंतेजी जर स्टेजवर बसलेले आहेत, समोर हजारो लोक बसलेले आहेत, तर स्टेजवर येऊन भंतेजींना वंदन म्हणणं आणि भंतेजींना स्टेजवर जाऊन वंदन करणं, हा मात्र त्यांचा आवडीचा कार्यक्रम असतो. की म्हणलं बा हे जे कोणी आहे, कधी आम्हाला रस्त्याने वगैरे भेटले तर कधी हातही जोडत नाही, कधी पाहतही नाही, मात्र स्टेजवर येऊन वंदन करायला यांना लय भारी वाटते. बघा ते लोक पाहतात ना, अरे बघा तो नेता बघा, अरे स्टेजवर जाऊन भंतेजीला वंदन करतो. अरे ते खोटं असते बघा. चित्तामध्ये संघाबद्दल जशी श्रद्धा पाहिजे ना, अरे काय ती श्रद्धा होती बाबासाहेबांची. हे काल परवाच्या प्रवचनात मी उदाहरण पण सांगितलं लोकांना. बघा तुम्ही एक फोटो बघा, तो गुगलवर एक फोटो दिसतो बघा, की असे 3 चेअर आहेत, मधल्या चेअरवरती भंते चंद्रमणी बसलेले आहेत आणि बाजूबाजूच्या दोन्ही चेअर रिकामे आहेत. कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना आणि आपल्या कोणत्या त्यांच्या पत्नी सविताताई यांना बसण्यासाठी त्या चेअर ठेवल्या होत्या, परंतु बाबासाहेब त्या चेअरवरती बसले नाही. बाबासाहेब भंतेजींच्या मागे उभे आहेत. तो फोटो बघा, तुम्ही बघितलं असेल बघा तो फोटो, त्या चेअर रिकामे आहेत. बाबासाहेबांना माहित होतं की संघ जो आहे, अरे हा संघ आदरणीय आहे, संघ हा धर्मगुरूंचा संघ आहे, हा भिक्खूंचा संघ आहे. नक्कीच त्यांच्या त्यागापुढे आपण नाही आहोत, समान नाही आहोत. त्याच्या खांद्याला खांद्या लावून, त्याच्या मांडीला मांडी लावून त्यांच्या समवेत आपण बसण्याची पात्रता आपली नाहीये. धर्मगुरूंचा संघाचा यथोचित सन्मान झालाच पाहिजे. अरे हा फोटो जो आहे, हा फोटो आपल्याला बरंच काही सांगून जातो. बघा बाबासाहेबांची श्रद्धा होती, बाबासाहेबांची संघावरती श्रद्धा होती. बघा बांधवांनो, धम्म कार्य करीत असताना जर आपल्या चित्तामध्ये बुद्ध धम्म संघाबद्दल जर श्रद्धा नसेल, विश्वास नसेल, तर तो व्यक्ती धम्माचं काम करू शकत नाही. तो व्यक्ती प्रामाणिकपणे धम्माचं कार्य करू शकत नाही, इमान इतबारे धम्माचं कार्य करू शकत नाही. आणि याकरिता ही पहिली अडचण आपली दूर झाली पाहिजे. हा जो पहिला अडथळा आहे, अरे मला सांगा, ज्या धम्माचं आपण काम करतोय त्या धम्माबद्दल आपल्या मनात श्रद्धा असावी की नाही? ज्या बुद्धांना आपण स्वतःचा आदर्श मानतो, त्या बुद्धाबद्दल आपल्या मनात श्रद्धा असावी की नाही? ज्या संघाला आपण आदर्श मानतो, जी बुद्धाचा संघ आहे, अहो त्या संघाबद्दल आपल्या मनामध्ये श्रद्धा असावी की नाही? अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा त्याग करून, एवढा संघर्ष करून आपल्याला हा बुद्ध धम्म दिला, तर विचार करा, त्या बाबासाहेबांवरती आपली श्रद्धा असावी की नाही? विश्वास असावा की नाही आपला? असावा की नाही? एक विचार करा की ज्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांसारखा एवढा मोठा विद्वान, प्रकांड पंडित महापुरुष जर जुन्या चाली रीती रूढी परंपरेला सोडतो, जुना धर्म सोडतो, जुन्या चाली रीती रूढी परंपरा सोडतो आणि बुद्धाला शरण जातो, बुद्ध धम्माला शरण जातो, बुद्ध धम्माची दीक्षा घेतो, तर काही तर असेल ना बुद्ध धम्मामध्ये. बाबासाहेब ज्या अर्थी बुद्ध धम्माचा स्वीकार करतात, तर काहीतरी बाबासाहेबांनी बघितलं असेल ना त्या बुद्ध धम्मामध्ये, काही तर बघितलं असेल ना.
पण लोक हाही विचार करत नाही. ज्या अर्थी एवढा मोठा प्रकांड पंडित विद्वान बाबासाहेब बुद्धांना शरण जातो, बुद्ध धम्माची दीक्षा घेतो, तर आपण तर डोळे बंद करून सुद्धा बाबासाहेबाच्या पावलावरती पाऊल ठेवलं पाहिजे. बिलकुल शंका उपस्थित करू नये बांधवांनो. आपण बिलकुल बिलकुल शंका उपस्थित करू नये. जर आपल्या मनामध्ये बुद्धाबद्दल शंका उपस्थित केली तर बांधवांनो आपण धम्म कार्य करू शकत नाही. जर बुद्धाच्या धम्मावर आपण शंका उपस्थित केली तर बुद्धाच्या धम्माचा प्रचार आपण करू शकत नाही. आणि जर संघावर शंका उपस्थित केली तर बुद्धाच्या धम्माचा प्रचार करू शकत नाही. हा जे शंका उपस्थित करणारे शंका बघा, आज आज काही काही लोक स्वतःला विद्वान समजतात. बाबासाहेबांच्या कार्यावरती शंका घेतात. साहेब, बाबासाहेबांच्या कार्यावरती शंका घेतात. कार्यावरती काय म्हणला एक व्यक्ती माहित आहे? काही दिवसांपूर्वीची गोष्ट. एक व्यक्ती आम्हाला भेटला आणि आम्हाला काय म्हणे, भंतीजी म्हणे ते बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा तर फार महत्वाचं आहे, बुद्ध धम्माची दीक्षा तर दिली म्हणे, पण म्हणे ते जे 22 प्रतिज्ञा दिल्या ना म्हणे, 22 प्रतिज्ञा, ते जे 22 प्रतिज्ञा दिल्या ना म्हणे, बाबासाहेबांनी म्हणे सुरुवातीच्या 8 प्रतिज्ञा नव्हत्या द्यायला पाहिजे म्हणे. सांगा लोक विद्वान, सुरुवातीच्या 8 प्रतिज्ञा द्यायला नव्हत्या पाहिजे म्हणे. म्हटलं का बरं? एवढी विद्वत्ता कुठून आली? एवढी विद्वत्ता आली कुठून? अरे मी म्हणलं बरं झालं बाबासाहेबांनी दिलं ते. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीच्या 8 प्रतिज्ञा दिल्या, लिहिल्या, वाचल्या. बरं झालं, नाहीतर आज तर लोक बिनधास्त गेले असते. आणि जर आम्ही विचार म्हटलं असतं ना, जाऊ नका तिकडे, जाऊ नका तिकडे, तर लोक म्हटले असते बाबासाहेबांनी असं कुठं म्हटलं म्हणते, सांगा बरं. बाबासाहेबांनी असं कुठं लिहिलं सांगा बरं, असे म्हटले असते लोक. बघा, लोक पडवाटा काढतात. बरं झालं बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. आम्ही अधिकारानं हक्कानं सांगू शकतो, अरे बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या रे. बाबा नो, माता भगिनी नो, अरे तुम्ही 22 प्रतिज्ञा वाचा, 22 प्रतिज्ञांना फॉलो करा. लोक बाबासाहेबांच्या कार्यावरती शंका घेतात. याला पाली तत्वज्ञानामध्ये एक शब्द वापरलेला आहे, त्याला म्हणतात विचिकिच्छा. काय म्हणतात? पाली शब्द आहे विचिकिच्छा. म्हणजे बाबासाहेबांच्या कार्यावरती शंका घेणे म्हणजे तो विचिकिच्छा करतोय. बुद्ध धम्म संघावरती शंका घेणे म्हणजे काय? विचिकिच्छा. तर आपल्या चित्तामध्ये विचिकिच्छा नसावी. समजलं? जर आपल्याला धम्म कार्य करायचं असेल तर बुद्ध धम्म आणि संघावर नितांत श्रद्धा ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांवरती नितांत श्रद्धा ठेवा. अरे बघा, त्यावेळी जेव्हा बाबासाहेबांनी विचारलं 14 ऑक्टोबरला की ज्यांना ज्यांना लाखो लोक बसलेले होते बघा पुढं या दीक्षाभूमीच्या मैदानावर, बाबासाहेब म्हणतात की ज्यांना ज्यांना बुद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे त्यांनी आपला एक हात वर करावा. आपल्या लोकांनी माहित आहे का, दोन्ही हात वर केले. बाबासाहेब म्हणतात एक हात वर करा, लोकांनी दोन्ही हात वर केले. बघा विश्वास, काय त्या लोकांचा विश्वास होता व बाबासाहेबांवरती त्या पिढीचा. अंधळा माणूस सुद्धा विश्वास ठेवून बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवलं, कारण लोकांना माहिती होतं, लोकांना माहिती होतं की बाबासाहेब आंबेडकरच आपले उद्धार करता आहेत. बाबासाहेब आंबेडकरच आपले उद्धार करता आहेत. आणि अगदी डोळे बंद करून सुद्धा सांगतो, विश्वासानं सांगतो की बाबासाहेब ज्या कोणत्या मार्गाने आम्हाला घेऊन जातील तो मार्ग आमच्या कल्याणाचाच असेल. बांधवांनो, काय लोकांचा विश्वास होता हो. त्या पिढीतला 56च्या पिढीमधला काय लोकांचा विश्वास. अरे लोक अडाणी होते, लोक अज्ञानी होते, पण बाबासाहेबांवरती विश्वास होता, पूर्ण विश्वास होता, गॅरंटेड विश्वास होता की बाबासाहेब जो धम्म आम्हाला देत आहेत तो धम्म आमचा कल्याणाचा आहे. म्हणून बिलकुल बाबासाहेबांच्या कार्यावरती शंका घेऊ नका, विचिकिच्छा ठेवू नका. बुद्ध धम्म संघावरती बिलकुल शंका घेऊ नका, कारण बांधवांनो बुद्ध आपल्या कल्याणाचा मार्गदाता आहे, धम्म आपल्या कल्याणाचा मार्ग आहे आणि संघ आपला कल्याण मित्र आहे. बाबासाहेब आपले उद्धार करता आहेत. हे विश्वासानं तुम्हाला पटवून द्या, विश्वास ठेवा याच्यावरती. म्हणून हा पहिला अडथळा आहे. काय? विचिकिच्छा. म्हणजे काय? विचिकिच्छा म्हणजे काय? बुद्ध धम्म संघावर शंका घेणे
आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावरती सुद्धा शंका घेणे. म्हणून आपल्या चित्तामध्ये शंका किंवा काय विचिकिच्छा बिलकुल ठेवू नका. तर धम्मकार्यातला पहिला अडथळा तुम्हाला समजला, ठीक आहे. आणि हा जर अडथळा दूर करायचा असेल तर काय करावं लागेल? श्रद्धा ठेवावी लागेल ना. बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवा. बिलकुल म्हणजे बुद्धावर, धम्मावर, संघावर अनंत श्रद्धा ठेवा. बाबासाहेबांवरती श्रद्धा ठेवा. हा सर्वोत्तम मार्ग आहे धम्म कार्य करण्यासाठी. तर ही पहिली अडचण आपल्याला समजली, बरोबर आहे. त्यानंतर दुसरी जी अडचण आहे, दुसरी अडचण, त्या दुसरा जो अडथळा आहे, जो धम्म कार्य करताना दुसरा अडथळा येतो, त्याला बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये म्हणतात थीन मिद्ध. शब्द समजला तुम्हाला? थीन मिद्ध. थीन मिद्ध याचा अर्थ होतो निरुत्साह. निरुत्साह म्हणजे उत्साह नसणे, एकदम असे निरुत्साह असणे. जसं शारीरिक थकवा, मानसिक थकवा किंवा निरुत्साह असणे. काही काही लोक बघा एकदम निरुत्साही असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये बिलकुल म्हणजे उत्साह नसतो बघा धम्म कार्य करण्याचा. आम्ही जर एखाद्या तुम्हाला पण अनुभवित असेल, जसं आता बघा हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला, मग तुम्ही येता येता म्हणता एखाद्याला, अरे चला ना हो, भंतेजी भिक्खू संघ येणार आहे ना, अरे चला ना धम्मदेश ना ऐकायला. लोकांमध्ये उत्साहच नसतो बघा. अरे काय तुम्ही जा म्हणतात, तुम्हीच जा, आम्हाला जरा काम आहेत म्हणतात, काहीतरी कारण सांगतात, येत नाही. उत्साहच नाही ना. धम्म ऐकण्याचा उत्साह नाहीये, धम्म आचरणामध्ये आणण्याचाच उत्साह नाहीये. मग धम्म ऐकण्याचा उत्साह नाही, धम्माचं काम करण्याचा उत्साह कसा राहणार तुमच्यामध्ये? उत्साह पाहिजे ना. बाबासाहेब आंबेडकरांनी हा उत्साह दिला ना बांधवांनो. आणि बुद्धानं पण सांगितलेलं आहे की उत्साही बना, आळस करू नका, शारीरिक आणि मानसिक थकवा येऊ देऊ नका. अरे आम्ही जर आमचे जर तुम्हाला उदाहरण दिले ना, आम्ही बघा 15 तारखेपासून आम्ही औरंगाबाद सोडलं, कंटिन्यू आमचा प्रवास सुरू आहे. कंटिन्यू सकाळचा कार्यक्रम, संध्याकाळचा कार्यक्रम, पुन्हा दुपारचा पण एखादा कार्यक्रम, कंटिन्यू आमचे कार्यक्रम सुरू आहेत बघा. डॉक्टरांनी आम्हाला म्हटलं भंतेजी प्रवास करू नका. कधी कधी आमची पण कंबर दुखते, आमचे पण गुडघे क्लच दाबून दाबून की नाही, आमचे पण हे गुडघे दुखतात बघा, आमची मान पण दुखते. आमच्या दोन्ही भंतेजींना आता घशाचे प्रॉब्लेम झाले बघा. बोलून बोलून सकाळी बोला, दुपारी बोला, संध्याकाळी बोला, मोबाईलवर बोला, लोक भेटायला जा तर लोकांना बोला, बोलून बोलून ते घसा पण दुखतो बघा. म्हणून डॉक्टरने आम्हाला सांगितलं की गरम पाणी पित राहा म्हणून. म्हणजे आम्ही जरी आमचं शरीर म्हणजे थोडे आजार येत असतील, काही शरीर थकत असेल, पण आम्ही मात्र आमचा उत्साह कमी होऊ देत नाही. आम्ही आमचा उत्साह बिलकुल कमी होऊ देत नाही. अरे धम्म कार्य सारखा उत्साह दुसरं कुठे जाईल? धम्म कार्य करण्याचा उत्साह दुसरीकडे कुठे येतो बघा. हा उत्साह तुमच्यामध्ये असला पाहिजे. आणि जे लोक धम्माच्या संदर्भामध्ये निरुत्साही आहेत, मला ते जमणारच नाही, मी ते करू शकत नाही, आणि काय जायचं विहारामध्ये, काय कोण आहे तिथे, कोणीच येत नाही, मी कशाला, असे जे काही म्हणजे याला म्हणतात पळवाटा काढणं. ह्या पळवाटा काढणारे लोक सुद्धा धम्म कार्य करू शकत नाहीत. ते स्वतः निरुत्साही असतात धम्माच्या बाबतीमध्ये, विहाराच्या बाबतीमध्ये, धम्म कार्यांच्या बाबतीमध्ये. जे लोक धम्म कार्य, किमान जे लोक धम्म कार्य करतात, अरे त्यांना तुम्ही उत्साह द्या ना, त्यांना तुम्ही प्रेरणा द्या, त्यांचा उत्साह वाढवा, पण त्यांचा उत्साह कमी करू नका हो. एकतर धम्म कार्य करायला कोणी पुढे येत नाही बांधव, खरंच सांगतो, धम्माचं काम करायला कोणी पुढे येत नाही. पण जे लोक खरंच ते धन्यवादास पात्र आहेत, अभिनंदनास पात्र आहेत, आशीर्वादास पात्र आहेत, जे लोक धम्म कार्य करण्यासाठी पुढे येतात, तर किमान आपली ही एक तर जबाबदारी असावी की जे लोक धम्म कार्य करत आहेत त्यांना आपण सहकार्य करावं, त्यांना तन मन धनाने सहकार्य करावं, त्यांचा उत्साह वाढवावा, त्यांना प्रेरणा द्यावी की धम्म कार्य करत चला. एक तर आपली बुद्धी खर्च करतात, धम्म कार्य करायला आपली बुद्धी खर्च करावी लागते. धम्म कार्य करायला पैसा खर्च करावा लागतो, फुकट होत नाही बघा. पैसा खर्च करावा लागतो, मेहनत करावी लागते, वेळ द्यावा लागतो, आपली ऊर्जा खर्च करावी लागते.
सहज आणि सोपं नाही आहे. मग जे लोक करतात त्यांना आपण सहकार्य करावं. जर कोणी तुमच्याकडे एखाद्या धम्म परिषदेसाठी, धम्म कार्यासाठी किंवा अशा प्रकारचे धार्मिक कार्यक्रमासाठी जर तुमच्याकडे वर्गणी मागायला आले, मी तर म्हणतोय वर्गणी नाही आहे, हे दान आहे. हे काय आहे? हे दान आहे. धम्म कार्यासाठी दान करावं. बांधवांनो, तुम्ही दानच केलं नाही, सहकार्यच केलं नाही, तर कार्य कसं होईल? एका दोघांचंच काम आहे का? हे नाही आहे. एका दोघांचंच काम नाही, सर्वांचं काम आहे ना हे. सर्वांनी येण तेन प्रकारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या धम्म कार्याला सपोर्ट करा, त्यांना उत्साह द्या. ज्यांना वेळ देता येत नाही त्यांनी दान पुण्य करा. ज्यांना दान देता येत नाही त्यांनी वेळ द्या, ऊर्जा द्या, श्रमदान करा. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या धम्म कार्यासाठी तुम्ही सहकार्य करा. बांधवांनो, मागे हटू नका, उत्साहशील राहा, कोणत्या प्रकारचा प्रमाद करू नका, आळस करू नका, उत्साहशील बना. कारण हाच उत्साह आपल्यामध्ये धम्म कार्य करण्यासाठी बळ देतो. बघा, बळ. आता बघा, ह्या ताई ज्यांनी भंतेजींना फोन करून आजच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं, मला वाटते मागच्या 3 महिन्यांपासून त्यांचे फोनवर फोन सुरू आहेत. बरोबर भंतेजी? 3 महिन्यांपासून फोन करतात. बघा, भंतेजी आम्हाला तारीखच द्या, आमच्याकडे या, धम्मदेशना करा. पण काय, आमचा शेड्यूल एवढा बिझी असतो, तारीख मॅनेज करणं थोडंसं कठीण आहे. पण त्या ताईंनी काही मागे सरल्या नाही, ते निरुत्साह झाले नाहीत. पुन्हा फोन केला, पुन्हा फोन केला, फोनवर फोन केले. सर, ते शेवटी बघा आजच्या तारखेचा योग जुळून आला. हा असतो बघा उत्साह. हा उत्साह असतो की धम्म कार्य झालंच पाहिजे. बघा, त्यांच्या उत्साहामुळं आणि त्यांना सहकार्य, ज्यांनी सहकार्य केलं, आपण सर्वच आहात. तुम्ही जे बसलेले आहात की नाही, तुम्ही सगळेच नक्कीच धन्यवादच पाहतात. बघा, असंच धम्म कार्य करत राहा, उत्साहशील राहा, सहकार्य करा. पण आपल्या जीवनामध्ये कधीच निरुत्साह, असं तुमच्याकडे कोणता शब्द आहे त्याला मला माहिती नाही, असं निरुत्साह न करावं. असं ऐदीपणा आहे ना, ऐदीपणा शब्द म्हणतो का? आळस. आळसचा कॉमन शब्द आहे, इकडचा विदर्भाचा शब्द कोणता माहिती नाही. ऐदीपणा म्हणतो का काही लोकांना? अरे खूप ऐदी झाला, जरा कामधंदे कर. अलाल. अलाल शब्द आहे बघा, अलाल. अलाल शब्द वर इकडे काय, अलाल कर, अलाल झाला, कामधंदे कर म्हणतो आपण, आहे की नाही? म्हणजे हा काय आहे? अलाल म्हणजे काय? निरुत्साह आहे. म्हणून जीवन जगत असताना सुद्धा निरुत्साही बनू नका, उत्साहशील जीवन जगा. बांधवांनो, आज आपण आपले हे जीवन पाहतो, आपले हे जीवन कधीतरी संपणार आहे, हळूहळू मृत्यूकडे जाणार आहे, विनाशाकडे जाणार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये उत्साहशील राहा, प्रेरणादायी राहा आणि अप्रमादी बनून धम्माचं काम करा, आपल्या जीवनाचं काम करा. तर अशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये हा जो अडथळा आहे धम्म कार्यातला, कोणता? थीन मिद्ध. तुमच्याकडे अलाल म्हणतात ना, अलाल. बस पालीमध्ये त्याला काय म्हणतात? थीन मिद्ध, म्हणजे शारीरिक किंवा मानसिक थकवा. आणि हा जर थकवा घालवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? उत्साहशील राहावं लागेल, वीर्य वाढवावं लागेल, वीर्य पारमिता, मेहनत करावी लागेल, पराक्रम करावं लागेल, कष्ट करावं लागेल, जेणेकरून धम्म कार्य चांगल्या प्रकारे होईल. तर अशा प्रकारे उत्साहशील राहा. हा दुसरा अडथळा तुम्हाला समजला व्यवस्थित. त्यानंतर तिसरा अडथळा भगवान बुद्ध सांगतात, धम्म कार्य करीत असताना तिसरा जो अडथळा आहे त्याला म्हटलेला आहे उद्धच्च कुकच्च. पाली शब्द आहे. काय? उद्धच्च कुकच्च. याचा मराठीमध्ये अर्थ होतो चिंताग्रस्त होणे, चिंता करणे, चिंताग्रस्त होणे किंवा उद्विग्न होणे. त्यालाच पालीमध्ये काय म्हणतात? उद्धच्च कुकच्च. आता बघा हा अडथळा कसा आहे. हा तिसरा अडथळा आहे. धम्म कार्य करताना कधी कधी तुमच्यामध्ये, म्हणजे जे लोक धम्म कार्य करतात, कधी कधी तुमच्यामध्ये हा विकार उत्पन्न होऊ शकतो. कोणता विकार? चिंताग्रस्त होणे, उद्धच्च कुकच्च. आमच्या एका परिचयातले एक उपासक होते, खूप चांगले धम्म कार्य करायचे, खूप खूप छान धम्म कार्य करायचे. बघा, कोणी येऊ की न येऊ, पण ते नेहमी धम्म कार्य करायचे. पण ते नेहमी चिंता करायचे बघा, आणि आम्हाला म्हणून दाखवायचे, काय भंतेजी आपण एवढं सारं धम्म कार्य करतो,
पण लोक दानच देत नाहीत हो. लोक विहारामध्येच येत नाहीत हो. लोक पुढे पुढे करत नाहीत हो. लोक सहकार्य करत, नेहमी चिंता करत राहतात, नेहमी चिंता करत राहतात. म्हणजे इतरांबद्दल नेहमी चिंताग्रस्त करत राहणे. आणि ही जी चिंताग्रस्तता आहे, म्हणजे उद्विग्न होणे, नाराज होणे, बेचैन होणे. होतात ना काही लोक बघा, नाराज होतात. म्हणजे जसं आता तुम्ही इथं आले बघा, तुम्ही मनातल्या विचार करा, हा तिला यायला काय झालं, असं होते ना. त्याला यायला काय झालं, घरीच तर बसला चहा पीत, हा घरीच तर बसलेली आहे चहा पीत, आराम करू लागली घरी, काहून इथं का नाही आली बरं, इतका भिक्खू संघ आला घरी. म्हणजे आपण धम्म कार्य करत आहोत, पण डोक्यामध्ये काय सुरू आहे, हा सगळा घोळ सुरू आहे बघा. हे जे वरचा मजला आहे ना, ह्या वरचा मजला, ह्या वरच्या मजल्याचं रिमोट आपण दुसऱ्याला दिलेलं आहे. दुसऱ्याकडे विचारच कर, चिंताग्रस्तता वाढलेली आहे, तो येत नाही, ती येत नाही. आपण आलो ना, आपण आलो ना. अरे हे आपण आलो हीच लई मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. आपण इतरांसाठी प्रेरणास्थान बना. चिंताग्रस्तता करू नका, चिंता करू नका. बघा, जेव्हा भगवान बुद्धाने धम्म कार्य सुरू केलं होतं, तुम्ही जर जो ग्रंथ वाचला, वर्षावासात तुम्ही तो ग्रंथ वाचता, भगवान बुद्धांनी हीच चिंता केली का हो? जेव्हा बुद्धांनी विचार केला की मला माझ्या धम्माचा उपदेश करायचा आहे, तर बुद्धांनी ही चिंता करत बसले का की लोक माझा धम्म समजून घेतील का, लोक मला स्वीकार करतील का, लोक मला स्वीकार करतील का? अशी जर चिंता करत बसले असते, तर भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केला असता का? नाही केला असता. चिंता केली नाही, फक्त करुणा उत्पन्न केली. करुणा, की लोक अज्ञानी आहेत, लोक अज्ञानी आहेत. अरे लोकांचं अज्ञान दूर झालं पाहिजे. जोपर्यंत लोकांना धम्म समजणार नाही, तोपर्यंत लोक पुढाकार घेणारच नाहीये. चिंता करू नका, आज नाही तर ते नक्की आपल्या जवळ येतील, आज नाही तर ते नक्कीच विहारापर्यंत येतील. किमान त्या दृष्टीने तर त्यांना धम्म ऐकायला मिळेल, धम्म समजून घेतील, थोडी थोडी त्यांना धम्माची महती समजेल. पर बांधवांनो, धम्म कार्य करत असताना चिंताग्रस्त होऊ नका, उद्विग्न होऊ नका, किंवा नाराज होऊ नका, बेचैन होऊ नका. नेहमी प्रसन्न राहा, नेहमी प्रसन्न राहा. आणि जी लोक आपल्याला सहकार्य करत नाही, त्यांच्याबद्दल कोणत्याच पद्धतीचा वैरत्व भाव ठेवू नका, उलट मैत्री भावना करा. मैत्री भावना शिकवली भगवान बुद्धांनी. त्यांचा द्वेष करू नका, राग करू नका. काय म्हणायचं, ठीक आहे भाऊ, नको येऊ पण तुझं मंगल हो, असं म्हणा. नाही येत का, नको येऊ पण तुझं मंगल हो, तुझ्या परिवाराचं पण मंगल हो, तू सुखी हो बिचाऱ्या, तू सुखी हो, तुझा परिवार सुखी हो. अशी मैत्री करा. चिंता करू नका, मनामध्ये उद्विग्नता उत्पन्न करू नका, नाराज होऊ नका, बेचैन होऊ नका, अस्वस्थ होऊ नका. मैत्री भावना करत चला, हा त्याच्यावरचा उपाय आहे. जर धम्म कार्य करताना तुम्ही जर नेहमी नेहमी चिंता करत असाल, नाराज होत असाल, बेचैन होत असाल, अस्वस्थ होत असाल, तर बांधवांनो, तुम्ही धम्म कार्य करू शकणार नाही, तुम्ही धम्माचं काम करू शकणार नाही. म्हणून स्वतःला अस्वस्थ करू नका. आणि जीवन जगत असताना सुद्धा हा महत्वाचा उपदेश आहे. किती लोक आहेत तो असे, सगळं गाडी बंगला, बँक बॅलेन्स, नोकर चाकर, असे सगळं 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 आहे, पण नेहमी चिंताग्रस्त राहतात, नेहमी चिंताग्रस्त राहतात, नेहमी अस्वस्थ राहतात, नेहमी बेचैन राहतात, नाराज राहतात. मग आम्ही जेव्हा त्यांच्याकडेच गेलो, मग भंती आम्हाला असं हात जोडतात, भंतेजी काहीतरी सांगा हो, काहीतरी सांगा म्हणतात. भंतेजी सुखच नाही म्हणतात, लोक म्हणतात आम्हाला सुखच नाही म्हणतात. आम्ही विचार करतो, एवढा मोठा बंगला आहे याचा, आमचा विचार, हा एवढा मोठा बंगला आहे, दारामध्ये BMW गाडी आहे, परिवार आहे, छान गाडी बंगला, बँक बॅलेन्स, नौकर चाकर सगळंच तर यांच्याकडे, पण तरी हा माणूस म्हणतो की मी लई दुखी आहे, सुखच नाही म्हणते घरामध्ये, आणि काहीतरी सांगा. आम्ही विचार करतो नेमकं हा दुखी कशामुळे आहे, म्हणजे हा दुखी कशामुळे आहे. तेव्हा आम्हाला समजते की याचं जे दुःख आहे ना, याचं जे दुःख आहे, याच्या दुःखाला स्वतः कारणीभूत आहे. कारण याचं चित्त डामाडोल आहे, याचं चित्त नाराज आहे, बेचैन आहे, चिडचिडेपणा वाढलेला आहे. काही काही लोक बघा चिडचिड करतात ना,
तुम्ही काय म्हणता, हेच हा शब्द म्हणता ना, चिडणे, चिडचिड चिडचिड करणे छोट्या छोट्या गोष्टीवरून. तर चिडचिडेपणा वाढलेला आहे, अस्वस्थता वाढलेली आहे, बेचैनी वाढलेली आहे आणि शांती भंग झाली, अशांती आली, असमाधानी झाला. तर मग अशा अशांत, असमाधानी, उद्धच्च, कुकच्च चित्ताला, त्या व्यक्तीला तुम्ही बंगल्यात नेऊन ठेवा की तुम्ही रो हाऊस मध्ये नेऊन ठेवा, अरे कुठं पण गेला तरी ते माणूस दुखीच राहणार आहे ना, तो माणूस दुखीच राहील. मग यासाठी काय करावं लागेल, आपल्याला याकरिता आपल्या मनामध्ये असणारा जो चिंताग्रस्तता भाव आहे, उद्विग्नता आहे, जी नाराजी आहे, जी बेचैनी आहे, ती कमी करावी लागेल ना, करावी लागेल की ना कमी. असंच अगदी धम्म कार्य करताना सुद्धा जर यदा कदाचित तुमच्या चित्तामध्ये अस्वस्थता उत्पन्न झाली तर काय करायचं, हात जोडायचे आणि मैत्री भावना करा, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. आणि कोणाबद्दल, ज्याच्या तुम्ही आपण आपल्या मित्रांबद्दल तर करतोच, पण जे तुमचे वैरी असतात कोणी ना कोणी प्रत्येकाचे, थोडं बहुत वैरत्व असतेच ना, अगोदर त्याला आठवा. ज्याच्याबद्दल तुम्ही नेहमी म्हणता ना असं करता, त्याच्याबद्दल अगोदर त्याला आठवा आणि म्हणा, भाऊ तुझं मंगल हो, भाऊ तुझं मंगल हो, तुझ्या परिवाराचं मंगल हो, खूप मंगल हो तुझं, खूप. बघा तुमचं उद्विग्नता कमी होते. हा उपाय आहे त्याच्यावरती, मैत्री भावना करणे सर्वोत्तम उपाय आहे. मैत्री भावना करा, ठीक आहे. हा तिसरा अडथळा समजला, चिंताग्रस्त व्हायचं नाही. धम्म कार्य करताना बिलकुल चिंताग्रस्त होऊ नका, उद्विग्न होऊ नका, बेचैन अस्वस्थ होऊ नका. तर काय करायचं, तुम्ही मैत्री भावना करावी. स्वतःबद्दल मैत्री भावना करा, इतरांबद्दल मैत्री भावना करा, वैर्यांबद्दल मैत्री भावना करा, सर्वांप्रती मैत्री भावना करा आणि धम्म कार्य करत चला, करत चला, करत चला. नक्कीच धम्म कार्याला तुम्हाला यश प्राप्त होईल. बघा हा तिसरा अडथळा तुम्हाला समजला. काय नाव याला, उद्धच्च कुकच्च. आणि याच्यावरती उपाय काय आहे, मैत्री भावना करणे. चौथा जे आहे तो चौथा अडथळा तर लई भारी आहे. चौथा अडथळा आहे द्वेष. द्वेष करणे, याला पालीमध्ये म्हटलेलं आहे व्यापाद. द्वेष करणे, चुगल्या करणे, चहाड्या करणे, एकमेकांना नावं ठेवणे, एकमेकांच्या माघारी बोलणे, यालाच म्हटलेला व्यापाद. हे पण धम्म कार्याचं लई मोठं अडचण आहे. बघा, लोक द्वेष करतात हो, लोक चांगलं काम करणाऱ्या लोकांचा द्वेष करतात. आमचे एक सर होते बघा, त्या सरांचं वचन मला नेहमी आठवते. ते मला नेहमी म्हणायचे की भंतेजी, हे सर्व काम करत असताना, सामाजिक धार्मिक कामं करत असताना एक मात्र गोष्ट आम्हाला समजली की अपमान सहन करा तरच चळवळ पुढे जाईल. ते नेहमी म्हणायचे बघा असे, अपमान सहन करा तरच चळवळ पुढे जाईल. आम्हाला असं वाटायचं, आमचे सर असं का म्हणतात बरं, कारण समाजामध्ये काम करत असताना, समाजाचं काम करताना, धम्माचं काम करताना बांधवांनो, सगळेचे सगळे तुम्हाला सहकार्य करतील याची गॅरंटी नाहीये. बुद्धाला सुद्धा सर्वांनीच ऍक्सेप्ट केलं का, नाही. बुद्धाला जेवढे लोक स्वीकार करणारे होते तेवढेच किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक बुद्धाचा विरोध करणारे होते ना. बाबासाहेबांना स्वीकार करणारे जेवढे लोक होते त्यापेक्षा अधिक बाबासाहेबांचा विरोध करणारे लोक होते ना. मग आपण कोण आहोत, आपण कोण आहोत. धम्म कार्य करताना लक्षात ठेवा, धम्माचं काम करत असताना जेवढे तुम्हाला लोक सहकार्य करतात तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त लोक तुमचा द्वेष पण करतात, तुमच्या चहाड्या करतात, चुगल्या करतात, माघारी नावं ठेवतात. आणि तुम्ही कशा पद्धतीने तुमचा अपमान होईल, कशा पद्धतीने तुम्ही डिमोट व्हाल, तुम्ही कशा पद्धतीने माघारी याल आणि तुम्ही म्हणजे ते धम्म कार्य सोडून निघून जाल, याकरिता माघारी तुमचा द्वेष करतात, चुगल्या चहाड्या करतात. मी काही जास्त खोलवर सांगत नाही, हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की अशा प्रकारे जे काम जिथे जिथे होतात बांधवांनो, ते धम्म कार्य अपयशी होते. विहारामधून सुद्धा हे काम होतात द्वेष उत्पन्न करण्याचे.
म्हणजे विहारामध्ये जे काम व्हायला पाहिजे धम्माचं ते होत नाहीये. पण आपण एकमेकांप्रतीच बघा, एकमेकांप्रतीच आपण कमी भाव ठेवतो, एकमेकांप्रती द्वेष भावना उत्पन्न करतो, एकमेकांच्या चुगल्या करतो, एकमेकांच्या चाहड्या करतो, एकमेकांना माघारी नावं ठेवतो. बांधवांनो, हे चांगलं नाहीये, हे बिलकुल चांगलं नाहीये. धम्म कार्य करणारा व्यक्ती आपली तन मन धन पैसा ऊर्जा खर्च करतोय, धम्माचं काम करतोय. बांधवांनो, त्यांना सहकार्य करा, त्यांच्याप्रती मनामध्ये द्वेष नका बाळगू, त्यांच्याप्रती बिलकुल कोणत्या चुगल्या चाहड्याचा भाव ठेवू नका, त्यांना सहकार्य करा. हा खूप मोठा अडथळा आहे. आपल्या चित्तामध्ये नेहमी एकमेकांप्रती चांगला भाव ठेवा, एकमेकांप्रती मैत्रीचा भाव ठेवा, एकमेकांप्रती करुणेचा भाव ठेवा. धम्म कार्य करताना नेहमी हा उत्साहात म्हणजे हा अडथळा नेहमी तुम्हाला येऊ शकतो. परंतु आपण सदैव आपल्याला हे जाणून घ्यावं की जरी माझं म्हणजे माघारी मला कोणी जरी बोललं, विश्वासानं स्वतःला सांगा की मी जे काम करत आहे ना, हे धम्माचं काम आहे, हे माझ्या हिताचं आहे, चांगलं काम आहे, म्हणून मी मागे सरणार नाही, हे सत्याचं काम आहे, हे बाबासाहेबांचं काम आहे, असं स्वतःला पटवून द्या. बिलकुल माघारी सरू नका, बिलकुल मागे येऊ नका. काम करत चला, करतच चला. एक दिवस बघा तुम्हाला नक्की यश प्राप्त होईल आणि जे लोक तुमचा द्वेष करायचे ना, तेही लोक तुम्हाला मैत्रीपूर्ण जवळ करतील, ते लोक तुम्हाला सहकार्य करतील बघा. म्हणून हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घेतलं पाहिजे. तर चौथा अडथळा कोणता आहे? द्वेष भावना किंवा वैरत्व करणे धम्म कार्यामधला हा सुद्धा सर्वात मोठा अडथळा आहे. आणि पाचवा जो अडथळा आहे तो अडथळा सगळ्यात जास्त भयंकर आहे बघ. धम्म कार्यामध्ये सर्वात जास्त भयानक आणि सर्वात जास्त असणारा त्याला म्हणतात आसक्ती. आसक्ती कशाची आसक्ती? पदाची आसक्ती. कशाची आसक्ती? पद प्रतिष्ठा पैसा, पद प्रतिष्ठा पैसा नाव मान सन्मान या आसक्तीमध्ये लोक डुबलेली आहेत. बघा आसक्ती कशी असते. कार्यक्रमाचं पत्रक छापा, कार्यक्रमाच्या पत्रकामध्ये जर कोणाचं नाव छापलं नाही तर बघा, ज्याचं नाव छापलं नाही ना ते लोक असं येतात आणि म्हणतात, त्या आयोजकालाच बोलतात, मी वर्गणी दिली ना, या कमी आहे का, मी वर्गणी दिली, तुम्ही माझं नाव कसं काय छापलं नाही सांगा, आणि तुम्ही मला वैयक्तिक द्वेष करता, माझं नाव छापलं का नाही सांगा. अरे ते लोक आयोजक मध्ये, माफ कर भाऊ चुकून झालं, नाही तुम्ही माझं नाव का छापलं. पदाची नाव म्हणजे आसक्ती बघा, नावाची आसक्ती किती आहे. अरे काय ठेवलं आहे नावामध्ये, नावात काय ठेवलेलं आहे. काही लोकांना पदाची आसक्ती आहे. बापा, पदाची आसक्ती एवढी भयानक आहे, एवढी भयानक आसक्ती आहे. अध्यक्ष पद, कोषाध्यक्ष पद, अमुक पद, तमुक पद, अमक पद, ढमक पद. बघा पदाची आसक्ती. या पदाच्या आसक्तीवरून पण भांडणं होतात, तंटे होतात, वादविवाद होतात. ही पदाची आसक्ती चांगली नाहीये बांधवांनो, बिलकुल चांगली नाहीये. प्रतिष्ठेची आसक्ती. प्रतिष्ठा म्हणजे कशी प्रतिष्ठा? जसं एखादा व्यक्ती कलेक्टर होता, रिटायर झाला, तर विहारामध्ये आला की त्याची प्रतिष्ठा तशीच राहते. मी कलेक्टर होतो, अरे बाबा होते मी कलेक्टर, पण कलेक्टर त्या विहाराच्या बाहेर. अरे विहारामध्ये आल्यानंतर सगळे समान असतात. मी कलेक्टर होतो, मला खुर्ची पाहिजे बसायला, खाली बसू शकत नाही आपण, मी जिल्ह्याचा बॉस आलेलो आहे. अरे ठीक आहे, तुमची प्रतिष्ठा होती ना. अरे पण विहारामध्ये आल्यानंतर हे बाहेर सोडा तुम्ही. तुमची पद, तुमची प्रतिष्ठा, तुमचा रुतबा हे विहाराच्या बाहेर सोडा. विहारामध्ये आपण सगळे समसमान आहोत, सगळे समान आहोत. कोणी उच्च नाहीये आणि कोणीही नीच नाहीये, सगळे समान आहेत. म्हणून या प्रतिष्ठेची आसक्ती पण सोडा. ही आसक्ती चांगली नाहीये. अरे सगळं मातीत जाणार आहे ना, सगळं मातीत जाणार आहे. परंतु काटा असा सरळ राहतो, असं सरळ राहतो, असं सरळच काटा राहतो बघा. थोडीही नम्रता नाहीये, थोडीही नम्रता नाहीये. म्हणून विहारामध्ये प्रवेश करता समयी आपण म्हणतो ना, चपला बाहेर सोडा, म्हणतो की नाही आपण. बघा चपला बाहेर सोडल्या की नाही आपण, जसं म्हणतो ना चपला बाहेर सोडा, तर तिथे बोर्डावर काय लिहायचं? कृपया चपलांसोबत पद
प्रतिष्ठा, मान, सन्मान, रुतबा बाहेर सोडावं, अशी सूचना लिहायला लागते विहाराच्या बाहेर. नाही तर लोक चपलाचं बाहेर सोडतात, पण पद, प्रतिष्ठा, रुतबा विहारामध्ये घेऊन येतात आणि असं पाहतात, मी कशाला गोडग्यावर बसू, मी कशाला वंदन करू, आणि मी कशाला हात जोडू, आणि मी कशाला काय करू, आणि मी कशाला मागे बसू, आणि मी कशाला मागे बसून मी पुढेच बसते, आणि माईक मलाच पाहिजे माईक, मीच वंदना म्हणणार. अरे ढेकळाचं ज्ञान नाही, थोडं काही याचना येत नाही, साधी याचना आहे, पण माईक साठी पुढं याचना येत नाही, बरोबर पंचशील म्हणता येत नाही, त्रिरत्न वंदना पाठ नाही, पण मी पुढं पाहिजे. कसं होणार पुढं? तर धम्म कार्य करतोय ते किमान धम्माचं प्राथमिक ज्ञान तर असावं, तेही नाही, पण पुढं ही पद, प्रतिष्ठा याची जी आसक्ती आहे, ही आसक्ती चांगली नाहीये. जर धम्म कार्य करत असताना आपण अशाच पद प्रतिष्ठेला लुभाडून गेलो, लोभन्वयित झालो, तर ते धम्म कार्य यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे ही जी आसक्ती आहे याला म्हणतात कामछंद आसक्ती. ही आसक्ती सुद्धा बाहेरच सोडून अगदी समसमान भाव ठेवून आपण सर्वांनी सारखं राहून, समान राहून आपण हे धम्म कार्य संपन्न करायला पाहिजे. तर अशा प्रकारे हा जो अडथळा आहे, हा अडथळा सुद्धा आपण दूर करून धम्म कार्यामध्ये हिरारीने आपण सहभाग घ्यावा. अशा प्रकारचे हे 5 अडथळे आहेत. किती? 5 अडथळे आहेत. खूप लक्षात राहू द्या, तुमच्या नेहमी लक्षात ठेवा की हे अडथळे नेहमी येतील. या अडथळ्यावरती तुम्हाला मात करायची आहे. या अडचणींना दूर करून तुम्हा सर्वांनाच धम्म कार्य करायचं आहे. तर बघा, पहिली अडचण कोणती येणार आहे? विचिकिच्छा, म्हणजे काय? शंका घेणे. तर बुद्ध धम्म संघ आणि बाबासाहेब आंबेडकरांवरती बिलकुल शंका घेऊ नका, त्यांच्यावरती आपली श्रद्धा ठेवा. दुसरं थीनमिद्ध, बरोबर आहे, निरुत्साह राहणे, बरोबर आहे. निरुत्साह राहणे म्हणजे उत्साह नसणे. तर निरुत्साही बिलकुल राहू नका. तर काय? तुमच्या चित्तामध्ये नेहमी उत्साह उत्पन्न करा, वीर्यवान बनण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तिसरी गोष्ट उद्धच्च कुकच्च, म्हणजे काय? चिंताग्रस्त होणे, नाराज होणे, बेचैन होणे, व्याकुळ होणे, अस्वस्थ होणे, बरोबर आहे. बिलकुल धम्म कार्य करताना चिंताग्रस्त होऊ नका, अस्वस्थ होऊ नका किंवा बेचैन होऊ नका. तर तुम्ही नेहमी आपल्या चित्तामध्ये मैत्री भावना उत्पन्न करा, दुसऱ्यांप्रती चांगला भाव उत्पन्न करा. चौथी गोष्ट कोणती सांगितली? द्वेष, व्यापाद. बिलकुल एकमेकांप्रती द्वेष भावना ठेवू नका, एकमेकांप्रती चुगल्या चहाड्याचा भाव ठेवू नका, एकमेकांना नाव बोट ठेवू नका. या उलट एकमेकांना सहकार्य करा, एकमेकांबद्दल मैत्री भावना करा आणि एकमेकांना सहकार्य करावं. म्हणजे एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. हा धम्माचा पंथ पुढे नेऊया, धम्माचा रथ पुढे नेऊया, एकमेकांना सहकार्य करा. आणि 5वी गोष्ट कोणती आहे? आसक्ती. सगळ्यात खतरनाक आसक्ती. पद, प्रतिष्ठा, रुतबा, मान, सन्मान, नाव, माझं, मी, माझं, ह्या ज्या काही गोष्टीची आसक्ती आहे ना, ही आसक्ती सोडा. आणि ही आसक्ती सोडून प्रज्ञावान बना. प्रज्ञावान बनून धम्म कार्य कराल, नक्कीच बघा तुम्हा सर्वांच्या धम्म कार्याला यश प्राप्त होईल. आणि आपल्या सर्वांनीच हा धम्म कार्य, हा धम्माचा रथ पुढे नेण्याकरिता आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. तर ह्या 5 अडथळे आहेत, 5 अडचणी आहेत, किंवा त्याला आपण म्हणूया ब्रेकर्स, जे धम्म कार्य करत असताना आपल्याला येऊ शकतात. आणि या अडथळ्यांना दूर करून आपण नेहमी श्रद्धापूर्वक, उत्साहपूर्वक आपण धम्म कार्य करावं. मी त्या भगिनीप्रती नक्कीच मंगल कामना अर्पण करतो. काय नाव त्यांचं? ललिताताई वासनिक. कोण आहेत? अच्छा, वासनिक ताई का? ललिताई वासनिक आणि त्यांना सहकार्य करणारे विहारामध्ये सुद्धा येणाऱ्या सर्व उपासक उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी भिक्खू संघाच्या वतीने मंगल कामना अर्पण करतो. बांधवांनो, खूप सुंदर विहार आहे. या विहारामध्ये नेहमी धम्म कार्य राहावं, नेहमी धम्माचा रथ पुढं आणि पुढं नेत राहावा आणि आपण सर्व एकत्रितरित्या काम करावं, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
पुनश्च एकदा आपल्या सर्वांना धम्म कार्य करण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा अर्पण करतो. आपल्या सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख, बल, संपत्ती आणि समाधानाची प्राप्ती हो, अशा प्रकारची मंगलकामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.